नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील गवताचे पाते हा विष्णू सखाराम खांडेकर यांचा पाठ पाहणार आहोत. सुरुवातीलाच आपण विष्णू सखाराम खांडेकर या लेखकांचा आपण परिचय करून घेणार आहोत. कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक म्हणून खांडेकर सुपरिचित होते. 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. त्यांचे कांचनमृग, दोन ध्रुव, उल्का, दोन मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी त्यांचे लघुनिबंध संग्रह आहेत. वनभोजन, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण हे समीक्षा लेखसंग्रह इत्यादी त्यांचं लेखन प्रकाशित आहेत. यापूर्वी जो काही मी उल्लेख केला, 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला. त्यावेळी कोणती साहित्यकृती होती तर त्यांच्या ययाती या कादंबरीला हा ज्ञानपीठ पुरस्कार हा असणारा साहित्य क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. आता गवताचं पाते हा जो पाठ आहे ही एक रूपक कथा आहे. खरं जर आपण पाहिलं तर एक वाळलेलं पान आणि गवताचे पात या दोन गोष्टींना अभिप्रेत धरून खांडेकरांनी ही रूपक कथा लिहिलेली आहे. आणि तसं पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल, रूपक कथा ही मराठी कथेला खांडेकरांनी दिलेली देणगी आहे. आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथांतून केलेली आहे. सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत. त्यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहेत. खांडेकरांनी सृष्टीतील पाने आणि गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवलेलं आहे. तुमच्या समोर काही या ठिकाणी दोन मने, ययाती, कांचनमृग आणि अमृतवेल या पुस्तकांची मुखपृष्ठ तुमच्या समोर आहेत. त्यांची खूप अशी साहित्य संपदा आहे. तुम्ही जर या ठिकाणी संकेतस्थळांवरती गेलात तर तुम्हाला त्यांची खूप अशी माहिती मिळू शकेल. आणि एक या मराठी साहित्यातील कादंबरीकार म्हणून त्यांच्याकडे हा बहुमान जातो आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं नाव हे अजरामर आहे असंच आपल्याला दिसून येतं. आणि ही असणारी रूपक कथा जर आपण पाहिली तर ते रूपकांच्या माध्यमातून आपल्यावरती एक कायमस्वरूपाचा एखादी शिकवण किंवा एखादं तात्पर्य किंवा संस्कारांचा ठसा उमटवून जाणारी अशा प्रकारची ही रूपक कथा असते. जेणेकरून आपण ती जर पाहिली, वाचली आणि त्याप्रमाणे थोडंसं आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण अत्यंत जे माणसाचे स्वाभाविक गुण असतात त्या गुणांवरती जर आपण विजय मिळवला तर नक्कीच आपण इतरांपेक्षा चांगलं जीवन जगू शकतो. हा संदेश या गवताचं पातं या रूपकातून त्याने आपल्यास दिलेलं आहे.
चला तर मित्रांनो, या पाठातील एका पुढच्या स्लाइडकडे जाऊया आपण. यामध्ये मी तुम्हाला काही कथा प्रकार जे आहेत, ते कथा प्रकार सांगितलेले आहेत. आपण सुरुवात करूया या ठिकाणी साहस कथेपासून. आता तुम्ही कथा म्हणजे गोष्टी लहानपणी खूप ऐकलेल्या असतील. आपल्याला लहानपणी गोष्ट ऐकायला आणि सांगायला खूप आवडतं. आणि त्याच कथेचे वेगवेगळे काय प्रकार आहेत, ते थोडंसं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण साहस कथेपासून जाऊया. ही साहस कथा ज्या असतात, त्या पराक्रमी पुरुषांच्या पराक्रमाच्या कथा म्हणजे साहस कथा होत. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी दीनदुबळे व सज्जन यांचे रक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा नाश करण्यासाठी शूर माणसांनी कशाप्रकारे पराक्रम गाजवला, या शूर योद्ध्यांची जी वर्णनं असतात, ती या साहस कथेमध्ये असतात. त्यानंतर विज्ञान कथा ज्या आहेत त्या, विज्ञानातील जे काही क्षेत्रामध्ये नवनवीन शोध लागतात, या शोधांवर आधारित नवीन नवीन यंत्र, उपकरणं, तंत्र ही कशी आत्मसात केली गेली, त्याचा मानवावरती काय परिणाम होतो, त्या विज्ञान आणि मानव यांचा सहसंबंध कोणता आहे, यातील उकल करण्याचा जो प्रयत्न जो आहे, तो विज्ञान कथेतून केला जातो. त्यानंतर रहस्य कथा. खरं रहस्य कथांना गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी असते आणि एखाद्याने तो गुन्हा का केला आणि त्याची उकल कशी झाली, हे सांगण्याचा प्रयत्न या रहस्य कथेमधून केला जातो. त्यानंतर ऐतिहासिक कथा. आता मागील आपल्याला आता हा वर्तमान सोडून जो याच्या आधीचा सगळा जो भूतकाळ आहे, तो खरा इतिहास असतो आणि या इतिहासाला आपण वर्तमानाचे आपण साक्षीदार असतो. भूतकाळातले आपण गत काळातील ज्या काही गोष्टी आहेत, त्याचे आपण साक्षीदार नसतो. परंतु त्या काळातील सर्वच्या सर्व घटना आणि व्यक्ती आजच्या माणसाला ठाऊक असणं शक्यच नसतं आणि त्यामुळे या प्रसंगातील संबंधित माणसं कशी वागली असतील, कोणत्या भावना निर्माण झाल्या असतील आणि त्यांची कृती काय झाली असेल, अशीच का झाली असेल, याची काही उकल करण्याचा जो प्रयत्न आहे, तो या ऐतिहासिक कथेमधून केला जातो. आता रूपक कथा जी आपण अभ्यासणार आहोत त्या संदर्भात, ही जी रूपक कथा आहे, कधी-कधी एखाद्या गोष्टीचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. त्या वस्तूचे परिपूर्ण वर्णन करणं कठीण जाते. अशा वेळी त्या गोष्टीचे वर्णन करण्यासाठी उदाहरणादाखल दुसरी एखादी वस्तू वापरली जाते आणि त्यातून रूपक साधून ती कथा आपल्यासमोर सादरीकरण केलं जातं, असं आपल्याला दिसून येईल. आता एक राहिली जातक कथा. आता जातक कथा ज्या आहेत, त्या जातक कथा म्हणजे गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा होत. पूर्वी वेगवेगळ्या कथा सांगून लोकांना उपदेश केला जाई. कथांच्या माध्यमातून सांगितलेल्या गोष्टी खूप परिणामकारक ठरतात. कथांचा खूप खोलवर परिणाम असा होतो आणि मग माणसाचं वागणं किंवा विचार, आचार हे कथेमुळे बदलू शकतात आणि याचाच आधार घेऊन लोकांना सद्वर्तनी करावं, सदाचारी करावं आणि त्यांच्याकडून सत्कृत्य घडावं, यासाठी कुठेतरी कथेला जोड दिली जाते आणि वेगवेगळ्या कथेंचं सादरीकरण, मांडणी आपल्यासमोर केली जाते, जेणेकरून आपण या कथेच्या माध्यमातून जे तात्पर्य आहे, तिथपर्यंत जाऊन आपल्याला त्याचा शोधबोध घेता येतो आणि त्याप्रमाणे आपलं असणारं उर्वरित आयुष्य हे अत्यंत चांगल्या रीतीने व्यतीत करण्यासाठी कथा ह्या आपल्या जीवनाला योग्य वळण देणाऱ्या दीपस्तंभासारख्या असू शकतात. चला तर मित्रांनो, या नवीन स्लाइडकडे जाऊया. तुम्हाला या स्लाइडमध्ये एक गवताचे पातं दिसतं आहे आणि झाडाचे वाळलेलं एक पान दिसतंय आणि त्यानंतर त्याच्या त्या या प्रतिमानंतर असं लिहिलेलं आहे, गवताच्या पात्याच्या नंतर चिडखोर बिब्बा, त्यानंतर अरसिक आणि मातीत लोळणारा.
असं त्याची विशेषणं आहेत गवताच्या पात्याची. आणि झाडाचं पान कसं आहे, तर कटकट करणारे, कर्णकश कर्णकर्कश आवाज करणारे आणि स्वप्नभंग करणारे. आता हे जे गवताचं पात आणि झाडाचं पान या 2 रूपकांच्या माध्यमातून मानवी प्रवृत्तींचा असणारा जो काही मानवी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तींवरती बोट ठेवण्याचा प्रयत्न हा खांडेकरांनी केलेला आहे. खरं पाहिलं तर रोप आणि वृक्षाची ही कथा प्रत्यक्ष जीवनात वेगवेगळ्या रूपात अवतरताना दिसते. लहान मुलांना मोठे व्हावेसे वाटते. मोठ्या माणसांना काहीही करण्याचे, कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असतं. मुलांवरती मात्र बंधनं येतात. असं करू नकोस, तसं करू नकोस, हे कर, ते कर. ही सगळी बंधनं मुलांसाठी असतात. पण या गोष्टीकडे आपण थोडं बारकाईने जर पाहिलं, तर मोठ्यांना लाभणारे स्वातंत्र्य भ्रामक असते. त्याचा भ्रम असतो आपल्याला. छोट्यांना तो भ्रामक वाटतं ते, म्हणजे मोठ्यांना भ्रामक वाटतं. परंतु छोट्या माणसांना मात्र ते खूप मोठं स्वातंत्र्य वाटतं. मोठ्यांना पोट भरण्यासाठी कामधंदा करावा लागतो आणि त्यामुळे स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते आणि मोठ्या माणसांना कायदे कानून, नीती नियम या सगळ्याच गोष्टी पाळाव्या लागतात. समाजभान राखावं लागतं आणि पैसा खूप मिळाल्यानंतर सुद्धा सर्व सुखे उपभोगता येतील असं सर्वांना वाटत असलं, तरी मात्र पैसा आल्यानंतरची खऱ्या अर्थाने प्रत्येक माणसाची परिस्थिती ही वेगळी असते. खूप पैसे मिळाल्यावरती ते पैसे सुरक्षित ठेवण्याच्या चिंतेत माणूस घेरला जातो. त्याला चिंता होते, की खूप धन मिळाल्या. खरं आधी अपेक्षेपेक्षा जास्त धन ठेवू नयेत आणि ते ठेवलं तर त्याचं विनियोग कसा करावा याबद्दलचं सुद्धा त्याचं नियमन होणं गरजेचं आहे आणि ते झालं नाही तर मग त्या माणसाला त्या असणाऱ्या जो काही त्याने मिळवलेलं धन आहे, याच्याबद्दल चिंता निर्माण होते. रस्त्याच्या फुटपाथवर झोपणाऱ्या माणसाला कोणी चोर येऊन चोरी करील अशी भीती नसते. पण बंगला बांधलेला माणूस मात्र सभोवती भक्कम भिंत बांधून घेतो. दारावर पहारेकरी ठेवतो. याचा अर्थ खूप पैसे मिळाल्यावरती सुख मिळते, हे खरं नाहीत आणि म्हणूनच हाच या रूपकथेचा भावार्थ आहे आणि तो भावार्थ आपण पुढच्या स्लाइड्समधून कसा भावार्थ आहे तो आपण समजून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला पुढील स्लाइड पाहावी लागेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला आधी रूपक कथा ही कशी निर्माण होते, कशी घडते, तर तिची काही वैशिष्ट्ये जी आहेत, ती वैशिष्ट्ये आता आपण पाहणार आहोत. पहिलं तिचं वैशिष्ट्य असं आहे, की रूपक कथा ही आकाराने लहान असते. तुम्ही जर पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला माहिती असेल, की ती आकाराने लहान असते. दुसरं तिचं वैशिष्ट्य असं आहे, की अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता तिच्यामध्ये असते. म्हणजे प्रत्येक वाक्याला अर्थ, त्या वाक्यांच्या मांडणीमधून आशय आणि आशयातून सूचकता असते. म्हणजे आपल्याला काहीतरी त्यातून सुचवायचं आहे, त्याच्यातली सूचकता फार महत्त्वाची. तिसरं वैशिष्ट्य म्हटलेलं आहे, रूपक कथेचा आशय कमी आणि अर्थ व्यापक असतो. आता आशय कमी म्हणजेच काय? ती आकाराने लहान असते, कमीत कमी शब्दात मांडलेली असते. मात्र त्या कमीत कमी शब्दामधून जो काही त्यातून निघणारा अर्थ आहे, तो व्यापक स्वरूपाचा असतो. त्यानंतर मानवी प्रवृत्ती कथेमधून व्यक्त करावयाच्या असतात, परंतु त्यासाठी निसर्गातले घटक प्रतिमा म्हणून वापरलेले असतात. इथे सुद्धा मानवी प्रवृत्तींवरती बोट ठेवताना खांडेकर या ठिकाणी 2 गोष्टी म्हणजे पिकलेले झाडाचं पान आणि गवताचं पातं या निसर्गातील घटकांच्या प्रतिमा म्हणून त्यांचा ते वापर करतायत. त्यानंतर दोन्ही घटकांच्या स्वभावाची तुलना केलेली असते. त्यामध्ये साम्य दाखवलेली असते.
कधी-कधी त्यामधून भेदसुद्धा मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणजे साम्य आणि भेद, कारण व्यक्तींमध्ये काही तत्वानुसार त्या 2 व्यक्ती समान पातळीवर असतात. पण काही तात्विक गोष्टीमध्ये मात्र त्या लगेचच भिन्न पातळीवरती जातात, असंही आपल्याला दिसून येतं. त्यानंतर रूपक कथेबद्दल थोडक्यात सांगायचे तर, लेकी बोले आणि सुने लागे, ही मराठी म्हण आहे, आपल्याला माहिती आहे. लेकी बोले आणि सुने लागे. बोलायचं असते वेगळ्यांसाठी आणि त्याचा प्रतिसाद हवा असतो दुसऱ्यांकडून. अशा प्रकारचं ज्या काही गोष्टी आहेत, त्या साधण्याचा प्रयत्न या रूपक कथेतून मांडलेला आहे. यात वाच्यार्थ आणि व्यंग्यार्थ. आता वाच्यार्थ आणि व्यंग्यार्थ हे 2 शब्द थोडेसे तुमच्यासाठी वेगळे आहेत, निराळे आहेत. त्याचं कारण असं आहे, की वाच्यार्थ याचा अर्थ तुम्ही एखादी ओळ वाचल्यानंतर तुमच्या मनात येणारा जो अर्थ आहे त्याला वाच्यार्थ म्हणतात. आणि व्यंग्यार्थ याचा अर्थ काय, की ते वाचून झाल्यानंतर तुमच्या मनात उठणारी जी वादळं आहेत, वेगवेगळे विचार आहेत, ते विचार येणं आणि त्या विचारामागे जो दडलेला अर्थ तुम्हाला वेळोवेळी स्पष्ट होत जाणं, याला व्यंग्यार्थ असं म्हटलेलं आहे. आणि मग जीवनामध्ये वाच्यार्थ सुद्धा फार महत्त्वाचा आहे एखाद्या गोष्टीचा, आणि व्यंग्यार्थ सुद्धा महत्त्वाचा आहे. या दोन्ही गोष्टींनी ती गोष्ट घडलेली असते, याची सुद्धा प्रचिती आपल्याला त्यातून येत असते. आता या ठिकाणी या पाठाचे गवताचे पाते या पाठाच्या अनुषंगाने जेव्हा आपण पाहतो आहोत, तेव्हा आपल्याला असं दिसून येईल की गवताचे पाते आणि पानात झालेले जे संवाद आहेत, जे पिकलेलं पान झाडावरून खाली पडतं, टपकतं, त्यांच्यात जे संवाद झालेले आहेत ते पुढील कथेत दाखवलेले आहेत. ते मानवी स्वभावाचे वर्णन करणारे आहेत. म्हणजे तात्काळ एखाद्याला एखाद्या गोष्टी सहन होत नाहीत, लगेच तो चिडतो कोणतीही गोष्ट. तर काही व्यक्ती जे असतात ते चिडखोर नसतात, संयमी वृत्तीचे असतात. म्हणजे अशा चिडखोर आणि संयमी अशा दोन्ही मानवी प्रवृत्तींचा इथे जो असणारा तोल जो आहे, तो तोल सांभाळण्याचा प्रयत्न आणि त्यातून त्याच्यातली असणारी जी काही उकल आहे, ती मांडण्याचा प्रयत्न खांडेकरांनी इथे केलेला. नमस्कार विद्यार्थी मित्र. आपल्यासमोर आता जी स्लाईड आहे, त्या स्लाईडमध्ये आपण असं पाहणार आहोत की या कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील तपोवनामधील जो संक्रांत सण आहेत साजरा होणार आहे, या सगळ्या गोष्टींचं खऱ्या अर्थाने संस्थापक आणि त्यांची निष्ठा असणारे असे हे व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहेत. यांचं नाव डॉक्टर शिवाजीराव गणेश पटवर्धन असं आहे. आता डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन, आपल्याला या पाठामध्ये दाजीसाहेब असा सुद्धा त्यांच्या नावाचा एक उल्लेख आपल्याला येतो. बघा, हे मुद्दाम काही त्यांचे बारकावे शोधून किंवा त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे हे आपल्यासमोर यावं, यासाठी काही मुद्दे मी शोधून काढलेले आहेत. किमान ते आपल्या लक्षात राहावेत, हा यामागचा उद्देश आहे. 84 वर्षाच्या वृद्धाचा ताठपणा आपण पाहतो समाजामध्ये. 84 वर्ष असणारी माणसं ही समाजहित करण्यासाठी काही किंवा समाजकार्य करण्याच्या म्हणजे योग्यतेची असत नाहीत. पण यांचा मात्र या वर्षाच्या वृद्धाचा ताठपणा मात्र हा पाहण्यासारखा होता. उंच सडसडीत त्यांची देहयष्टी होती, ज्याला आपण शरीरयष्टी असं म्हणतो, त्यालाच देहयष्टी असं म्हटलेलं आहे. तेजपुंज चेहरा. सात्विक काम केल्यानंतर माणसाच्या चेहऱ्यावरती सात्विक भाव येतात आणि गौरवर्णपर पांढरे स्वच्छ धोतर अशा अलौकिक माणसांचा पोशाख सुद्धा अशाच प्रकारे
लौकिकाला साजेसा असा असतो. त्याचप्रमाणे बंद गळ्याचा कोट त्यांनी परिधान केलेला, डोक्याला केशरी फेटा असा बांधलेला. पुस्तकात तुम्ही जर पाहिलं असाल तर हे वर्णन जे आता आपण ऐकतो आहोत, तसं एक सत्काराच्या वेळी त्यांचं जे हुबेहूब वर्णन आहे, ते वर्णन तुम्हाला पाठ्यपुस्तकात जे एक चित्र दिलेलं आहे या सत्काराच्या संदर्भात ते आहे. आवाजातला खणखणीतपणासुद्धा तेवढाच आहे. बोलण्यातली सुद्धा ऐट त्यांच्या आहेत आणि त्यांची सेवाभावी वृत्ती जी आपल्याला अधोरेखित करते. आणि मग चांगल्या कार्याचा गौरव व्हावा असं त्यांना नेहमी वाटतं आणि म्हणूनच तपोवनासाठी काम करणाऱ्या अब्दुल मियाचा ते या संमेलन प्रसंगी सत्कार करतात. अब्दुल जेव्हा तपोवनात आलेला होता तेव्हा कार्यक्रम याच्यापूर्वीच त्याला निमंत्रण दिलं होतं. रघु भैयाने ते निमंत्रण त्याला वाचून दाखवलेलं होतं आणि स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवरती काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसलेली होती. अब्दुलला मात्र त्यांच्यासोबत बसायला संकोच वाटला आणि तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दस्तूर खुद असं म्हणतात तसं दाजी साहेबांनी त्याला बोलावून जवळच्या खुर्चीवर बसायला लावलेत. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली आणि हे जे वर्णन आहे ते सगळं वर्णन त्या पाठामध्ये आलेलं आहे. रामानं सेतुबंधन केलं, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला, अगदी लहानशी खार, पण तिनं सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभलेल्या आहेत आणि म्हणूनच संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा जो प्रस्ताव जेव्हा समोर आला तेव्हा अनेक बांगडेवाल्यांनी इथे येण्याविषयी विनंती केली होती, परंतु कुणीही त्याला विनंतीचा स्वीकार केला नाही. फक्त अब्दुल मियाने मात्र स्वतःहून इथे येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी नुसतं आश्वासन देणारे पुष्कळ असतात, परंतु दरवर्षी न चुकता अब्दुल मिया इथे येतात आणि येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. तपोवनातले 2 दिवस अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मिया न बोलवता दरवर्षी येतात आणि तपोवनातील स्त्रिया, मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात, वाट पाहत असतात. हा वाक्प्रचार आहे इथला आणि म्हणूनच अब्दुल मियाचे समाजकार्य, ही मानवसेवा खरोखर फार मोठी आहे आणि म्हणूनच अनमोल आहे आणि या अनमोलसाठी समाजसेवा अधोरेखित व्हावी यासाठी त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे आणि तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियाने इथे येऊन करावा असं जाहीरपणे, म्हणजे त्याच्याबद्दलची जी अब्दुल मियाबद्दलची जी कृतज्ञता आहे ती कृतज्ञता या ठिकाणी दाजीसाहेब पटवर्धन हे व्यक्त करतात आणि म्हणून त्यांचा यथोचित सन्मान किंवा गौरव याचा कार्यक्रम जो आहे तो या पाठात आपल्याला दिसून येतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या रूपक कथेचा भावार्थ पाहूया. म्हणजे यातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे, आपण काय लक्षात घेणार, ही कथा आपल्या अभ्यासात आपल्यासाठी का आणली, त्याचं काय प्रयोजन आहे. तर अगदी साध्या सुध्या नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे म्हणजेच या ठिकाणी वि. स. खांडेकर सरांचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झालेलं आहे. अहो, गळून पडलेली पाने ही मातीत मिसळून जातात. खरं जर आपण पाहिलं तर जी काही वाळलेली पानं असतात त्याचं पुन्हा खत तयार होतं आणि ते त्या वृक्षाला पोषक असंच ठरतं आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावू पाहू लागतात. म्हणजे ते असं टपटप आवाज करत येणारं जे पान आहे ते त्या मातीत मिसळून जातं आणि त्यातून पुन्हा गवताचं नवीन पातं या पृथ्वीतलावरती येतं. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे, प्रेरणादायी आहे. पण झाडावरून गळून पडणारे पान मात्र
आपल्या उच्च पदाचा म्हणजे खरं एखादी व्यक्ती उच्च पदावरती गेली, की खूप मोठा अभिमान, अहंकार असं बाळगत असते आणि बाकीच्यांना आपल्यापेक्षा जे त्या पदावरती पोहोचू शकलेले नाहीत, त्यांना शूद्र म्हणजे खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला शूद्र म्हणजे शूद्र लेखायचं. आपणच मोठे आणि बाकीचे आपल्यापेक्षा कमी महत्त्वाचे शूद्र असं त्यांना लेबल लावून टाकायचं. आणि त्या पडणाऱ्या पानांचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्न भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते, की ते शूद्र असणारी जी माणसं असतात, ती आपल्या छोट्याशा सुखामध्ये रममाण झालेली असतात. त्यांना फार मोठं भावविश्व असत नाहीत. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झालेला आहेत. अहो, तरुण पिढीच्या बाबतीतच बोलायचं झालं, तर आजची तरुण पिढी बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडीलधारी पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? म्हणजे असं, की आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांना आपण बरेच काही अनुभव देत असतो, बरंच काही त्यांना आपण सुनावत असतो. पण आपल्या तरुणपणी आपण काय केलं? या थोडं इतिहासात जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला. आठवण करून घेऊन मग तरुणांवरती तोंडसूक घेण्याची तयारी दर्शवते काय? थोडं आपण आपल्या गतकाळात गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी गौण आहेत, असंच आपल्याला दिसतं. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी आणि ही दरी आहेच, आजही आहे, की वडीलधारी माणसं आणि तारुण्यातली असणारी मुलं यांच्यामध्ये जो वैचारिक संघर्ष आहे तो आहेच. तो काही संपुष्टात आलेला नाही. तोही सांगण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे. तीही जुना कित्ताच गिरवत बसते. तोच तोच भाग पुन्हा पुन्हा त्याला कित्ता गिरवणं असं म्हणतात. अहो, बाह्य स्वरूप कितीही बदललं तरी त्याच त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते. म्हणजे मनोवृत्ती माणसाच्या बदललेल्या आहेत का? नाही. पिढीतील अंतर कायम राहतं आणि हा जो काही या ठिकाणातील लहान थोर हे जे काही अंतर आहे, ते अंतर सुद्धा तसंच आहे आणि त्यातील दरीसुद्धा तितकीच मोठी आहे. विचारांची असेल, भावनांची असेल, तेवढ्याच सामर्थ्याने मांडण्याचा प्रयत्न खांडेकरांनी इथे केलेला आहे. मात्र अजून एक आशावादी चित्र इथून सांगण्याचा प्रयत्न आहे तो असा आहे, की दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुख-दुःख जाणण्याची किंवा म्हणजे असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो, स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. त्या दुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. म्हणजे जो स्वार्थ आहे, तो स्वार्थ तो आपल्याकडे घेतो. दुसरा म्हणजे परमार्थासाठी आपण काही आपलं देणं आहे, याचा त्याला विसर पडलेला आहे आणि हा विसर पडल्यानंतर जशी लहान-थोर, तारुण्य आणि वार्धक्याकडे असणारी माणसांमध्ये जशी दरी आहे, दुरी आहे, तशीच मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली, तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? असा एक प्रश्न निर्माण करून त्याने तो इथला रूपकथेचा भावार्थ इथेच समाप्त केलेला आहे. म्हणजे मालकाच्या जागी नोकर आला आणि नोकरीच्या जागी मालक आला, तरीसुद्धा हे चित्र बदलेल का? तरी तो स्वभाव जो असतो, मूळ स्वभाव बदलत नाहीत. तद्वतच या गोष्टीसुद्धा बदलणार नाहीत आणि म्हणूनच खांडेकरांनी जरी स्थानबदल केला, तरी मूळ स्वभावात म्हणजे सुंब जळला तरी त्याचा पीळ जात नाहीत. या उक्तीनुसार आपल्याला त्या व्यक्तीचे असणारे काही स्वभावात असणारे गुण जे आहेत, ते गुण बदलत नाहीत आणि ते कायम तसेच राहतात. या प्रवृत्तीवरती नक्कीच
भाष्य करण्याचा जो प्रयत्न आहे तो अत्यंत स्तुती करण्याजोगा असा आहे आणि आत्मसात करून घेण्याजोगा असाही दिसून येतो. या दोन्ही अ, या रूपक कथेच्या भावार्थातून आपण एवढंच लक्षात ठेवायला हवं, की या प्रवृत्ती, अपप्रवृत्ती ह्या घडत असतात. आपण त्याच्याकडे जीवनवादी कौशल्याने पाहायला हवं. चला तर मित्रांनो, आपण या पाठाचा जो अर्थ होता, रूपक कथेचा अर्थ आहे, तो अर्थ समजून घेतला. आता आपण नेहमीच्या प्रमाणे पाठावर आलेले असणारे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ आपण पाहणार आहोत. आता मी या स्लाइडमध्ये सर्वात पाठाच्या शेवटी असा अभ्यास का देतो, याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं, की बोर्डाची जी काही आपली कृतीपत्रिका आहे त्यामध्ये प्रश्न क्रमांक 4 अ आणि आ हा जो आहे, हा अ आणि आ हा 8 ने 8 16 गुणांचा प्रश्न असतो. त्या पहिल्या अ मध्ये 4 गुणांचे वाक्प्रचारावर आधारित असणाऱ्या कृती अपेक्षित आहेत. आणि या वाक्प्रचारावर आधारित असणाऱ्या कृती अपेक्षित असल्यामुळेच प्रत्येक पाठाचं जेव्हा विवेचन केलं जातं, तदनंतर त्या ठिकाणी तुम्हाला असे वाक्प्रचार दिले जातात. नेहमीच्या प्रमाणे तुम्हाला ते सांगितले जातील, त्यांचा अर्थ सांगितला जाईल आणि तुम्ही ते वहीमध्ये लिहून या ठिकाणी अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. आता हे देताना वाक्प्रचार त्यांचा क्रम काही सरळ नाही आहेत. म्हणजे पाठ्यपुस्तकात आलेले जो काही असणारा जो मजकूर आहे, त्या मजकुराप्रमाणे हे वाक्प्रचार नाहीत. तुम्हाला एक अभ्यास लिहिलेला असतो या माध्यमातून, की तुम्ही याचा क्रम व्यवस्थित लावून म्हणजे पाठाचं वाचन करण्याच्या हेतूने याचा क्रम लावा आणि पहिला वाक्प्रचारातला कोणता आला असेल तो शोधून नंतर दुसरा, नंतर तिसरा असे लिहित जा. पाहूया वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. एक, अंतर कायम असणे. त्याचा अर्थ आहे पूर्वीसारखाच फरक राहणे. दुसरा वाक्प्रचार आहे कित्ता गिरवणे. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. तिसरा वाक्प्रचार आहे तोंड सुख घेणे. टोचून बोलून आनंद घेणे. चौथा वाक्प्रचार आहे मातीत मिसळणे. त्याचा अर्थ आहे जीवनाचा अंत होणे. पाचवा वाक्प्रचार आहे चेंदामेंदा करणे. चिरडून चिरडून चक्काचूर करणे. सहावा वाक्प्रचार आहे कपाळाला आठी घालणे. त्याचा अर्थ आहे त्रासिक भाव व्यक्त करणे. सातवा वाक्प्रचार आहे जीव खाणे म्हणजेच खूप त्रास देणे. मातीत लोळणे. शूद्र पातळीवर जगत राहणे. गिरक्या खाणे. स्वतःभोवती गोल गोल फिरणे. आता हे जे वाक्प्रचार दिलेले आहेत ते वाक्प्रचार 9च्या 9 वाक्प्रचार. पहिला त्याचा अभ्यास असा आहे की तुम्ही त्यांचा क्रम पाठ्यपुस्तकात पाहून लावा. क्रम लावल्यानंतर ते अर्थासहित लिहा आणि अर्थासहित लिहून झाल्यानंतर तिसरी कृती जी आहे त्यांचा वाक्यात उपयोग करा. बरेच जण वाक्यात उपयोग करताना अर्थ लक्षात घेतात, तर वाक्यात उपयोग करताना अर्थ लक्षात न घेता मूळ वाक्प्रचार जो आहे तो लक्षात घ्यायला हवा. वाक्यात उपयोग करताना अर्थाचं वाक्य लिहिलात तर ते वाक्य चूक दिलं जाईल. सूचना अशी असते वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
म्हणजे वाक्प्रचाराचा अर्थ सांगा आणि वाक्प्रचारांचाच वाक्यात उपयोग करा, अशी ती सूचना आहे आणि ती आपण लक्षात घ्यायला हवी, असं आपल्याला दिसून येतं. आणि हे तुम्ही करणार आहात. नक्कीच इतर प्रमाणेच हे वाक्प्रचार दिलेले आहेत. ते तुम्ही ती कृती सोडवली तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकेल. पुस्तकाचं वाचन होईल आणि मग पुस्तकाचं एकदा वाचन झालं, हे वाक्प्रचारांचा अर्थ कळला, की त्या पाठाचा अर्थ समजण्यासाठी खरंच याची खूप मोठी मदत होऊ शकेल आणि हळू-हळू तुम्हाला लक्षात येईल, की आता हे 4-5 पाठ आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत या माध्यमातून, हे वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी वहीच्या एका 1-2 पानांवरती सलग वाक्प्रचार कसे येतील हे सुद्धा पहा आणि येणारे नवीन-नवीन जे पाठांचे असणारे वाक्प्रचार आहेत, ते त्याच्या एकापुढे एक लिहित चला. म्हणजे तुमचा वाक्प्रचारांचा संग्रह सुद्धा एका 2-3 पानांमध्ये होऊन जाईल आणि परीक्षेच्या वेळी तुम्हाला तो वाचून नक्की त्यावरती सहजपणे म्हणजे बिनचूक तुम्ही अचूक लिहू शकाल आणि पूर्णच्या पूर्ण गुण तुम्हाला मिळतील आणि या अपेक्षेसह वाचन करा. पहिल्यापासून जे पाठ आपण अभ्यासले त्यांचं पुन्हा-पुन्हा वाचन करणं, उजळणी करणं हेच यशाचं गमक आहे. आजच्या या अभ्यासाच्या प्रसंगी एवढेच. धन्यवाद.